सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे, पुरोगामी जिल्हा आहे। ज्या साताऱ्यामधून अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ चालू झाली, त्याच सातारा जिल्ह्यामध्ये काळूबाईला ज्याप्रमाणे बकरं आणि कोंबडं देऊन काळी जादू करणीचे प्रकार केले जातात, तोच प्रकार आज अजिंक्य ताऱ्यावरती म्हणजे साताऱ्यापासून जवळच असलेला अजिंक्य तारा किल्ला या किल्ल्यावरती बघायला मिळाला। म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी कुठल्यातरी देवऋषीच्या सांगण्यावरून एखाद्या बकऱ्याचा बळी देणं आणि स्वतःवरती करणी झालेली आहे, काळी जादू झालेली आहे असं समजून असे घाणेरडे प्रकार या ठिकाणी केले जात आहेत। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं असं मागणं आहे की वन विभागाने याच्यामध्ये त्वरित कारवाई करावी। वन विभागाने जे कोणी असे प्रकार या गडावरती करत आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी, अशी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत। या ठिकाणी आम्ही ज्यावेळेला पाहणी केली त्यावेळेला या शिवरायांच्याच गडावरती या ठिकाणी स्वच्छता केलेली आहे आणि एक बोकड कापलेलं दिसतंय। त्याच्यानंतर बोकडाचे कान वगैरे असेच टाकून दिलेले आहेत, त्याचं चमडे या ठिकाणी टाकून दिलेलं आहे। त्या ठिकाणी अनेक लिंब पडलेले आहेत, काही नारळ पडलेले आहेत। त्याच्यानंतर मोठा होम केलेला दिसतोय, काय जेवण वगैरे केलेलं आहे, त्याचा सगळा पसारा इथं सगळं घाण टाकून गेलेले आहे। म्हणजे सातारा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपण बघतो की सातारा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणारा हा किल्ला आहे। या ठिकाणी नगरपालिकेचे कर्मचारी खरं तर 24 तास उपलब्ध असले पाहिजेत। असा प्रकार जे कोणी करत असतील, सातारा जिल्ह्यातील असो बाहेरील असो, त्यांच्यावरती कठोर कारवाई, त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही नगरपालिकेची आहे। त्यांनी देखील याच्यामध्ये लक्ष घालावं। म्हणजे शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं, शिवाजी महाराजांना असा प्रकार म्हणजे करणी, जादूटोणा, अंधश्रद्धा याला त्यांनी कडाडून विरोध केलेला आहे। खरं तर शिवाजी महाराजांनी अशा अंधश्रद्धा, करणी, भानामती अशा प्रकारांना कडाडून विरोध केलेला आहे। म्हणजे खरंच त्यालाच तिलांजली देण्याचं काम सातारा जिल्ह्यामध्ये होतंय का काय, असं प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालेलं आहे।